मंडळी काय बोलता मंडळी? जरा आज मजा मस्तीच होईल रातभर, कारण काय माहिती आहे आजपासून आमच्या मंडळाच्या ना डेकोरेशनला सुरुवात होत आहे. थोडीफार ते सुरुवात केलं आहे. आता पोरं सगळी जेवायला गेली, थोड्याच वेळात येतील. बाकी मंडळी काय मंडळी आहे आपल्यासोबत, आता येतील हळूहळू असते सगळी पोरं. तर आजपासून आपले किती दिवस बाकी आहेत बाला? 10 दिवस बाकी आहेत. 10 दिवस बाकी आहेत. तर 10 दिवस आपला आता डेकोरेशनचं काम चालू आहे. पण मी 10 दिवस काय तुम्हाला नाही, एकदाच सगळं दाखवत देते मला डेकोरेशन कसा झालं आहे ते या व्हिडिओमध्ये. नक्कीच बघत राहा आपली व्हिडिओ. आता प्लॅनिंग असेल ना काय ते बघा तुम्ही. मैदानांची नाही त्या दिवशी एंट्री आहे, मैदानाला राऊंड द्यावालाच लागते. मैदानाला तसा राहून तसा ग्रामपंचायत तसा तसा रोड वरून मग लाईन ते. हा एवढी मोठी लाईन आहे आमच्यासाठी. इकडे थोर आलं मीडियावालं आपला इथे एक लाईव्ह कॅमेरा इथं आणि इथे लाईव्ह कॅमेरा, 2 कॅमेरा आणि एक ड्रोन उडता राहील ना. आणि इकडे असा ती गॅलरी इथे शंभर येतील. तुमचा काय चाललंय तिथं? सामान आलेला आपला, मंडळी सुद्धा आले आपली. चला कामाला सुरुवात करा. कमॉन कमॉन चला कमॉन पत्तू. आणि हे काय माहिती आहे, हे आम्ही लाईनी मंडळाच्या ज्या दर्शनाच्या लाईनी आहेत ना त्या उभ्या करायसाठी या सगळं आणलाय. याला सगळं माहिती आहे प्लॅनिंग. गॅलरी बनवायची आहे काय? VIP दर्शन आहेत ना त्यांच्यासाठी सगळं प्लॅनिंग चाललंय. मग ते कुठून येतील ते आता बघू आम्ही. कमान करण, आमच्या करणचा फुल फायदा असते आम्हाला सगळीकडे. उंची मुलं हो. प्लॅनिंग तुम्हाला थोडी समजत आहे का? बघा काय होत आहे. अरे खजिनदार, ते सह खजिनदारचा पण मत घ्या हो काय आणताना. काय बोलला? वरती करायला लागेल. आता तुझे कर ना. अरे उद्या पहिली सुरुवात आणि पहिला मान आईस्क्रीमचा. अरे आतमध्ये काही सिमेंट नाही आहे, प्लाऊड आहे. कुठं थांब चढते, थांब व्हिडिओ काढते पहिली. आलो कूलर विलर लावलं बाई. अँड्रॉइड मध्ये पण साधे बनवून व्हिडिओ काढतात त्यावर चालतात. गरीब ब्लॉगर बोलतो. स्वतः अध्यक्ष बघा किती मेहनत घेत आहे. कारण मंडळाचं आता आमचं झालेलं आहे प्लास्टरला सुरुवात. जो काम घेतलाय एक बघा सगळं प्लास्टर करायला. अरे ते गॅप पडलं. तुम्ही तो आम्ही इथे गेलो तो एलोरा केव्स त्याचं काम तुम्ही बघितलं असेल ना. तो घुमटापासून बांधत आणलाय खाली. तसं आम्ही आता हा पण घुमटापासून खाली बांधत येऊ. तर त्याचे घुमटापासून आता बांधकाम सुरू झालंय बघा. काम चालू आहे अजून. हे बघा आराखडा आखून झालाय, अजून इकडे तयार आहे स्केच. कसलं काम चालू आहे? आपल्या याचा लेण्यांचं नक्षीकाम आतमध्ये. तुझ्या खाद्यावर चढतात काय
घोडा इकडे घ्यावा लागेल. नाही घोडा इकडे घ्यावा लागेल, सरकवायला लागेल. आम्हाला डोक्यात टाकशील. बघा किती मेहनत घेतोय आपला अध्यक्ष. काय झालं बाई, हात कापलेला आहे. तिथे कुठेतरी तार किंवा चूक होती. बेकार अवस्था होते अशी. कधीतरी परिस्थिती येते बाबा. यो व्हिडिओज काढत असते, काम कधी करते. लो बस दोतरे. या टोपलीचा काय नंतर होणार आहे ते तुम्हाला नंतरच समजेल. आता काय सांगू तुम्हाला, आता पेंटिंग होऊ दे. खास आकर्षण नृत्य आविष्कार. अजून आहे थोडा काम बाकी, कारण थोडा काम चालू आहे आमचा. जशी मंडळी येत आहे तसं आमचं काम चालतं आहे. आणि मग थोडी जण जेवायला जातात, नाश्ता करायला जातात, याला जातात. आणि अर्धी मंडळी बघा काम टाकून हे बघ पिक्चर बघायला गेलता. काय आहे बाई इथं आपला का बहिणी तू पिक्चर बघायला. सकाळी 3ला गेलोय आणि कामाला जायला उठलंच नाही. त्याच्यानंतर काय काम करूच राहिलेला छोटा. जेव्हापर्यंत गणपती बसत नाही मकरात तेव्हापर्यंत अजून काही काम असते बाकी, पण नंतर करू आम्ही. चला आमचे आता डेकोरेटर्स पण आले आहे. जे या सर्व मंडपाचे डेकोरेटर्स आहेत बघितलं तर हे बघा विघ्नेश म्हात्रे. अरे ते लाईट मुलं काला येतस बाई. संपर्क करा म्हात्रे ब्रदर्स अँड डेकोरेटर्स. विघ्नेश म्हात्रे, प्रणव म्हात्रे दोघांना पण करा, नाही तर राग यावाचा याखाला. पकड भाई पकड, काम करा काहीतरी. पण नाही पकड नाही. त्या दिवशी व्हिडिओ साठी आलेला आपलं कसं सागर ही डिझाईन कशासाठी आहे. ही पाटाच्या आणि त्याच्या खालचा टेबल ती झाकण्यासाठी. हां समजलं पण नाही. हां तर मंडळी डेकोरेशनचं काम कसं चाललं आहे ते तुम्ही बघितलंच असेल. आणि आपल्या करंजाच्या महाराजाचे आगमनसुद्धा काल झालेलं आहे. तीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल. नसेल बघितली तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि आता मी चाललेलो आहे आपल्या गणपती बाप्पाचे पूजन आहे. आणि पूजन करता तुम्हाला डेकोरेशन कसं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. म्हणजेच कसं काम चालू होतं आणि काय डेकोरेशन झालं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. आणि गणपती बाप्पाचे आपले पूजन आणि त्याचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला जाऊया मंडपामध्ये. या सर्व लाईटी लावलेल्या आहेत. कशा लाईटी लावल्यात ते आता तुम्ही बघा कशासाठी. या बाजूला सुंदर असा कोरीव काम दगडामध्ये केलेला अशी मूर्त, नटराज मूर्त अशी बनवली आहे. इकडं पण बघा सर्व वरती काम बघा. आणि इथे झुंबर लावला आहे गणपती बाप्पासमोर. आणि पाठीमागे बघा महादेवाची सावली. नक्कीच गणपती बाप्पाचे वडील त्यांच्या पप्पांची सावली त्यांच्या पाठीवर असते, तशीच सावली आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे बघा सिंह आहे. या साईडला सुद्धा तसाच देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण दगडी कोरीव काम कसं खोदून केलेला असतो तो काम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वरचं बघा एरिया इकडे. आता समोरची एंट्री पहा आणि समोरूनच आपलं गणपती बाप्पाचं दर्शन होते. आणि ही आहे आपली लेणी. ते करंजाचा महाराजा तो सुद्धा दगडामध्ये कसा कोरला जातो त्या प्रकारे नाव बनवण्याचा प्रयत्न केला. या बाजूला जसं या बाजूला केलं आहे तसाच सेम टू सेम या बाजूला सुद्धा केलं आहे. आणि आता आपली छोटी मूर्त आणि हा वरती बघा
संपूर्ण आपण केव्स बनवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडीफार आपण प्लॅनिंग एलोरा केव्स यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बाजूला छोट्या मुलांनी गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या होत्या, त्यासुद्धा आपण इथे देखाव्याच्या स्वरूपात दाखवतो. कारण छोट्या मुलांची कलासुद्धा दिसली पाहिजे, तर तीसुद्धा आपण इथे ठेवलेली आहे. छान सुंदर अशा मूर्त्या बनवल्यात त्यांनी सुद्धा. भटजीसुद्धा आलेत आणि आता पूजनाची तयारी चालू झालेली आहे. आपल्या मंडळाकडून सोन्याचा दुर्वा गणपतीला आपण अर्पण करतो ब्राह्मणांच्या हस्ते. दर्शनासाठी भाविकांची भरपूर गर्दी झालेली आहे. हातान घेऊन पळू नको हो. करंजाचा महाराजा, त्याचा पूजनाचा मान आपला निखिल दादा, त्याच्या जोडप्याला मिळालं. तुला कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम मस्त. खुश? काय मनाची इच्छा? मनाची इच्छा पूर्ण करतेच, आणि मागाची इच्छा नाही. बाप्पा सर्व पूर्ण करते. बाप्पा मला काहीच कमी पडून देत. वहिनी तुमची काय इच्छा? बोला. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, निखिलामध्ये आली आयुष्याला जोडी. अरे वा 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 वा, खूप सुंदर. आता निखिल दा एक घे. अरे घे रे बाई घे. अरे घे. मंडळाचे नवे अध्यक्ष बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेत आहेत. काय सागर शेठ, काय बोलता तुम्ही? पहिलाच वर्ष, या वर्षी तुम्ही कमिटीवर निवड झाली तुमची, तर कसं वाटतंय? खूप मस्त वाटते. देवाची सेवा करायला आपल्याला जो आज देवाने आपल्याला पदावर घेतला आहे, त्यासाठी खूप आनंद वाटते. हां, देवाची सेवा केली, ती संधी भेटली, त्यासाठी मी खूप खुश आहे. काय इच्छा होती मनात? इच्छा मनात काय नाही, फक्त सगळ्यांना चांगला हसत खेळत ठेव, हीच इच्छा आहे. हां, एक नंबर, लय भारी. आपल्या मंडळाला भेट दिली माजी सरपंच करंजा गावचे अमित भगत साहेब, त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीने सत्कार करतो. तसेच राजेंद्र पाटील यांचेसुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. मध्ये आत्ता आगमन झालेले आहे उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे, सोबत त्यांचे सहकारी मनोहर शेठ भोईर साहेब यांचंसुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत, आणि त्यांना आमच्या मंडळातर्फे एक भेटवस्तू देऊन आभार करतो. वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. करंजा ग्रामपंचायतीचे सरपंच ते सुद्धा आमच्या मंडळाला त्यांचे आभार. सोबत आले त्यांचे ग्रामपंचायतीचे सदस्य जयेश ठाकूर यांचे सुद्धा आभार.
आणि आपल्या मंडळाला ज्या प्रकारे ज्या केव्स बनवल्या होत्या त्या पेंटिंगला मदत केली त्या 2 भाऊबंधूंनी, कन्हैया आणि त्याचे भाऊबंधू, त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर विकासदादा, सह्याद्री मित्रमंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. समोर सर्व आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य आहेत आपल्यासमोर. तर त्यांना आज विचारूया आपण, 10 वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण झाली, तर त्यांना कसं वाटतंय. सर्वात पहिले आपण अध्यक्ष साहेबांकडे जाऊया, सागर डाऊर यांच्याकडे. तर साहेब सांगा, 10 वर्ष झाली आपल्या मंडळाला, तर आज कसं वाटतं तुम्हाला? आपल्या आज मंडळाला 10 वर्ष झाली. खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे खूप चांगलं वाटतंय. अशीच आपली 100 वर्ष पूर्ण व्हावी हीच इच्छा आहे माझी. जेव्हा मंडळाची मीटिंग होते त्यामध्ये सगळ्यांच्या मतानुसार एक चर्चा होते की काय प्लॅनिंग करायची आपली डेकोरेशनची, त्यानुसार ठरवला जाते. मग त्यामध्ये आपला सर्व मंडळाचा बजेटसुद्धा ठरवला जातो की त्यानुसार आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. तर अशीच प्लॅनिंग होते. आणि ही आता ऑफिशियल माहिती झाली, हां. पण आता तुम्ही फिरायला गेला होता, तिथून तुम्ही हे सर्व देखावा आणला, ते सर्व आता मला सांग. हां, नक्कीच. आम्ही यावर्षी गेलो होतो, सर्व आम्ही मंडळाचीच पोरं असतो, सगळीकडे ट्रिप करत होतो दरवर्षी कुठे ना कुठे. तेव्हा तिथून काही ना काही छोटी प्लॅनिंग आणतो. तर यावर्षी आम्ही गेलो होतो एलोरा केव्सला, तिथून ही प्लॅनिंग आणली आणि त्यातला थोडा पार्ट म्हणजे तिथला नजारा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला. तर हा एक एलोरा केव्सचा छोटासा देखावा आहे. पूर्ण मातीची मूर्ती आहे, शाडू मातीची, आणि 5 फुटाची मूर्ती असली तरी ती संपूर्ण भरीव मूर्ती अशी मातीची आहे आणि एक पर्यावरणाला एक हानी पोचवत नाही. आणि गणपती बाप्पा मोरया, करंजाच्या महाराजाचा जय हो. मंडळी, तुम्ही बघितलाच असेल की आपल्या करंजाच्या महाराजाचा डेकोरेशन कसा होता आणि त्यासाठी केलेली मेहनत सगळ्यांनी. आणि लायटिंगची ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर नीलकंठ दादाला द्या. ते बघा अजून काम चालूच आहे डेकोरेशनचा. हा एक व्यक्ती आहे जो दिवस रात धावत असते आणि बाकीची सगळी मंडळी असते हातभार लावायला. प्रत्येक कार्याला सगळी मंडळी असतेच आपली. तर कसं आहे, मी जास्त सकाळी कामाला असतो आणि रात्रभर मग इथे काम करत असायचो. त्याच्यामुळे सकाळचं जे काम करत होती मुलं, त्यांचे काही व्हिडिओ आपण शूट केलंही नाही. त्याच्यामुळं ते दिसणार नाहीत व्हिडिओत, राग मानू नका तुम्ही, पण तुमचंसुद्धा सहकार्य होतं नक्कीच. तर आपल्या गणपतीचं आता पूजन बिजन झालं आणि आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आणि सर्वजण आता राहिलेलं काम बाकी आहे ते करतात. मी इथं देणगीदार पुस्तक घेऊन बसलो आहे आणि बाकी मंडळीसुद्धा तिकडे आहेत, काम चालू आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आपला डेकोरेशन आणि आपल्या मुलांचं काम आणि आपला गणपती बाप्पा? नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि